नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे. विधानसभेत कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. कृषी पिके, फळबागांनी फसले आणि वार्षिक प्लास्टेन. तर शेतकरी मित्रांनो, वार्षिक लागवडसाठी जिथे पिकांचे नुकसान 33% अधिक झाले आहे, तिथे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ज्या माध्यमातून प्रति हेक्टरी 17,000 रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद आहे. तसेच 12माही 21 मासी पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टरी मदत देण्याची तरतूद आहे. कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की STRFच्या मदतीसोबतच फसल विमा योजना, पीक विमा योजना अंतर्गत देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा दिलासा देण्याची तरतूद आहे. पीक विमा योजनेतील नुकसान भरपाईचे मूल्यांकन 2 पद्धतीने केले जाईल. एक तर क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट, पीक कापणी प्रयोग द्वारे किंवा संबंधित राज्याने जर हवामान. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारची दुहेरी मदत. कृषी मंत्र्यांनी सभागृहाला आश्वासन केले आहे की जेवढे नुकसान झाले आहे त्यांना मूल्यांकन झाल्यानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेअंतर्गत मदत मिळवून देईल. त्याचबरोबर NDRFच्या माध्यमातून राज्यालाही निधी दिला जाईल. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा अहवाल झाल्यानंतर त्यांनाही तातडीने मदत दिली जाईल. महाराष्ट्र सरकार देखील लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत देत आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.